अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विळद घाटातील डॉक्टर विखे पाटील कॉलेजच्या प्रांगणामध्ये आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विळद घाटातील डॉक्टर विखे पाटील कॉलेजच्या प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने दाखल झाले होते। शिर्डी, राहता, संगमनेर, श्रीरामपूर, लोणी या उत्तरेतील कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील हे दक्षिणेतील कार्यकर्ते हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी विळद घाटात पोहोचले। यावेळी कार्यकर्ते, मित्रपरिवार यांनी सुजय विखे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तर राज्यातील मंत्री, आमदार, उद्योजक, अहिल्यानगर येथील आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, विविध संस्थांचे चेअरमन, भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे इच्छुक उमेदवारही आपल्या कार्यकर्त्यांसह यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सुजय विखे हे अगदी आवर्जून भेटत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते। त्यामुळे आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं। तर दिव्यांग बांधवांना विखे फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच मदतीचा हात दिला जातो। त्यामुळे यावेळी दिव्यांग बांधवही उपस्थित राहून सुजय विखे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचं पाहायला मिळालं। तर टाळकरी, वारकरी, संत, महंत हे देखील या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या जयघोषात सुजय विखेंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त ज्येष्ठांसोबतच महिला भगिनीसह तरुणाईचीही संख्या लक्षणीय होती। प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।